पालघरच्या शिरगाव येथील समुद्र किनाऱ्यावर सध्या ग्लोबल कोकण महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। दोन्ही कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतोय। पालघर सोबतच ठाणे आणि मुंबईतल्या मोठ्या संख्येने नागरिक इथे गर्दी करतायत। 18 फेब्रुवारीपासून सुरू झालेला महोत्सव 22 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे। पालघर जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या हेतूने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महिला बचत गटांकडून करण्यात आलेल्या हस्तकलेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू सरस प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात। तर ग्लोबल कोकण महोत्सवाच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचा प्रसार करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला। पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी ग्लोबल कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक असू द्या किंवा इथूनचे सर्व जे नागरिक आहेत ते ह्या महोत्सवाला भेट देत आहेत। आपण पाहू शकतो की इथे वन विभागामार्फत जनजागृतीचे जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। वनवे लागले तर कसे त्या वनव्यांपासून जंगलाचं संरक्षण करावं, बिबट्या वगैरे हे सगळे प्रकार जे सुरू आहेत त्याचं इथे चित्रांच्या माध्यमातून प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे। तर ह्या ठिकाणी आपण पाहाल तर समुद्रातली काही शेती आहे, म्हणजे खेकडा शेती असू द्या किंवा इतर जी शेती व्यवसाय आहेत ते कसे करता येतील त्याचं प्रदर्शन इथे मांडण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे पर्यटक असू द्या किंवा इथूनचे जी लोक आहेत ते हे महोत्सवाला भेट देत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचं जिथे या समुद्रकिनारी भागामध्ये जे जे कांदळवन असू द्या त्याचं संरक्षण कसं करता येईल ह्या पद्धतीचे सर्व जे बॅनर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। पालघरचं पर्यटन हा सर्वात महत्वाचा उद्देश आहे। पालघर बरोबर कोकणाचा परिसरातलं पर्यटन आणि पर्यटन उद्योग जसा वाढेल तसं या भूमिपुत्रांना या इकडे रोजगार मिळणं, काम मिळणं हा त्यामधला सर्वात महत्वाचा उद्देश आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।